शकतात अशा पद्धतीचा अंदाज अनेक एक्झिट पोलनं व्यक्त केलेला होता। 70 जागांसाठी दिल्लीच्या विधानसभेच्या जागा 70 आहेत आणि त्यापैकी 40 ते 42 जागा किंवा त्यापेक्षा जास्त जागा भारतीय जनता पार्टी जिंकू शकेल अशा पद्धतीचे अनेक एक्झिट पोलचे अंदाज होते। आम आदमी पक्षाला मात्र कमी जागा या एक्झिट पोलनं दिल्याचं बघायला मिळत होतं। एक्झिट पोलचे अंदाज काही निवडणुकीमध्ये खोटे ठरले होते। दिल्लीचं सांगायचं झालं तर मागच्या विधानसभा निवडणुकीवेळी देखील एक्झिट पोलनं आम आदमी पक्ष हे काठावरती सरकार येऊ शकतं म्हणजे 2020ला अशा पद्धतीची अपेक्षा वर्तवलेली होती। मात्र आम आदमी पक्षाला 62 जागा 2020 साली मिळालेल्या होत्या। त्यामुळे तेव्हा देखील एक्झिट पोलचा अंदाज जो आहे तो कुठेतरी खोटा ठरल्याचं बघायला मिळालं होतं। आता यावेळी एक्झिट पोलचे अंदाज नेमकं खरे ठरतात का, ते ठरले तर कशा पद्धतीने असतील हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण सध्या तरी जे कौल येत आहेत समोर पोस्टल बॅलेटचे, त्या पोस्टल बॅलेटनुसार भारतीय जनता पार्टी आघाडीवरती असल्याचं आणि आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये काटेकी टक्कर होताना आपल्याला बघायला मिळते। प्रमोद, एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जेव्हा मुख्यमंत्री पद सोडावं लागलं त्यानंतर अतिशी त्या ठिकाणच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्या आणि आता जर आपण पाहिलं तर अतिशी आणि भाजपचे जे आहेत रमेश बिथुडी आणि काँग्रेसच्या अलका लांबा यांच्यामध्ये ही जी तिहेरी लढत झाली त्यामध्ये अतिशी सध्या पिछाडीवर असल्याचं बघायला मिळतंय। या मतदारसंघामध्ये नेमकं काय घडलेलं होतं या संदर्भात काय सांगाल? कालकाजी हा विधानसभा मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघामध्ये देखील नवी दिल्ली सारखीच तिरंगी लढत होताना बघायला मिळते। कालकाजीमध्ये जर आपण प्रामुख्याने सांगायचं झालं तर आम आदमी पक्षाकडनं अतिशी या उमेदवार होत्या, भारतीय जनता पार्टीकडनं रमेश बिधुडी यांना भाजपनं उमेदवारी दिली होती। रमेश बिधुडी हे भाजपचे खासदार होते, ते त्यांना विधानसभेमध्ये उमेदवारी दिलेली होती। या लोकसभेला रमेश बिधुडी यांचं तिकीट कापलेलं होतं कारण रमेश बिधुडी यांनी वादग्रस्त विधान केलेलं होतं